ऑल राईट व्हॉट्सअप एव्हरीबडी सो आरचे बॅग विथ न्यू ब्लॉग बेबे. ओके मित्रांनो, आज आपण पुन्हा घेऊन आलो नवीन ब्लॉग आणि तो असणार आहे आपला गणपती शूटचा. आज आम्ही चालवलो आहे गणपती शूटसाठी ओम कॉलनीमध्ये गणपती मंदिर आहे, चिंतामणी गणपती मंदिर. तर तिथे जाऊन आम्ही आज शूट वगैरे करणार आहे. आणि आता मला घ्यायला येऊ राहिले माझे मित्र गौरव आणि वैभव. ते माझ्यासोबत नेहमी राहतात आणि मला सपोर्ट करतात माझ्या गाण्यासाठी वगैरे. तर ओके मित्रांनो, तर आज आपण जाऊया. आणि हो, जे कोणी माझ्या युट्यूब चॅनल नवीन असेल तर प्लीज माझ्या युट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स नक्की करा. आणि हो, असेच कंटेंट बघायसाठी तुम्ही माझ्या चॅनलवर जुळून राहा. आणि हो, मी जो सुनील पांढरे याचा इंटरव्ह्यू घेतला तर तो तुम्हाला कसा वाटला आणि नेक्स्ट इंटरव्ह्यू कोणाचा घेऊ हे पण मला नक्की सांगा. ओके, तुम्ही कंटिन्यू करा आणि मी चाललो. सो आणि एन्जॉय करा. ओके मित्रांनो, आम्ही जे आहे ना आता निघालेलो आहे शूटसाठी. आम्ही गणपतीचा शूट वगैरे करायला चालू. माझ्यासोबत माझ्या टीम आलेली आहे, वैभव गौरव. आम्ही नेहमी सोबत राहतो कधी पण गाणं वगैरे असलं तर. आणि हे मला खूप सपोर्ट करून राहिले. आणि माझं पण काम म्हणते की जर मला इन फ्युचर सोबत राहून तर लाईफमध्ये सक्सेस झालं तर यांच्यासोबत मी पण राहा आणि यांना पण माझ्यासोबत सेटल करा. तर आम्ही जे आहे ना टीम मिळून काम करता एक. आता चाललो आम्ही एक बाईक घ्यायला माझ्या मित्राकडनं, कारण की एक मित्र आहे आणखी तेजी रॅपर म्हणून आहे यवतमाळला, तर त्याला घेणार आहे. आणि नंतर जाणार आम्ही गणपती मंदिर ओम सोसायटीमध्ये. जरा बघूया आपण, कंटिन्यू करा. ओके मित्रांनो, आम्ही जे आहे ना ओम कॉलनीमध्ये पोहोचलो आणि तिथल्या सिद्धिविनायक मंदिरमध्ये गेलो. आमचं पहिलं गणपतीचं गाणं असल्यामुळे आम्ही जे आहे ना पुजाऱ्याच्यातून पूजा करून घेतली. आणि आम्ही जे आहे ना वेट तुम्ही म्हणत असाल का ह्या दोन मुली कुठून आल्या? तर मित्रांनो, या दोन मुली यवतमाळमधीलच आहे. आणि एकीचं नाव आहे दिव्या आणि एकीचं नाव आहे रश्मी. तर या दोन मुली ज्या आहे ना तर मला दादा म्हणतात. आणि त्या मुली ज्या आहे ना तर त्यांना सांगितलं मी की माझं गणपतीचं गाणं आहे तर तुम्हाला शूटमध्ये आवड आहे का? तर त्या म्हणाल्या हो दादा, आम्हाला आवड आहे. तर त्यामुळे मी या दोघी मुलीला माझ्या गाण्यामध्ये घेतलेलं आहे. आणि दिव्याची आईसुद्धा आमच्यासोबत या व्हिडिओमध्ये अवेलेबल होत्या. तर आम्ही जे आहे ना यांचा हळदीचा कार्यक्रम वगैरे घेऊन घेतला. या मुलीने एकमेकीला हळद कुंकू लावलं. आणि त्यानंतर जे आहे ना मित्रांनो आम्ही पूजासाठी सुरुवात केली, म्हणजे आरती करायला आम्ही सुरुवात केली. तर चला बघूया. तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो, आपल्या भारतामध्ये परंपरा आहे पूजा झाल्यावर तर नारळ फोडाच लागते. नारळ यासाठी फोडतो की आपली जी मन्नत राहते तर ती आपली पूर्ण झाली पाहिजे. तर आम्ही नारळ वगैरे फोडलं आणि त्यानंतर ते पुजारी जवळ देऊन दिलं, कारण की तो प्रसाद जो आहे तो आम्हाला तिथे द्यायचा होता. नंतर जे आहे ना आम्ही थोडं त्यांच्यासोबत चर्चा केली. आणि तुम्ही समोरचा ब्लॉग कंटिन्यू करा. मित्रांनो, आमचं गणपतीचं गाणं पहिलं आहे आणि आम्ही जे आहे इथे शूट वगैरे करणार आहे. आणि हा जो आहे ना हा ब्लॉग चालू आहे त्यामधला. ओके, तर आता आम्ही तर आम्ही आहे ना नंतर पुजाऱ्यांना आमचं गाणं ऐकवलं. आम्ही हे गाणं तुम्हाला पण ऐकवणार होतो पण आम्ही म्यूट केलं, कारण की हे गाणं जर तुम्हाला आता ऐकवलं तर नंतर तुम्ही ऐकणार नाही. म्हणून जे आहे ना हे गाणं तुम्ही नंतरच ऐकजा. आता नेक्स्ट सीन जो आहे ना हा गौरवचा वैभवचा आहे. आणि हा तेजी रॅपर देसी गॉगलवाला. ओके, आणि हा जो आहे ना हा इकडे गौरव जो आहे ना, गौरव पण इथं आता तयारी करताय. आता ह्या दोघांचा यातला सीन आहे 2-3 जणांचा. आणि 2 मुली आहे आणि त्याच्या मागे पण 2 मुली आहे. ओके, अशा मुली आहे. तर चला हा शूट कंटिन्यू करा. आता जो आहे ना इथं आमचं दुसरा शूट चालू झालेला आहे. हे जे आहे ना आता ह्या 2 जे आहे आमच्या मेन आज या गाण्यामधल्या मेन आहे. आणि हे 2 जण पण यांच्यासोबत आज जे आहे ना यामध्ये माझं जास्त शूट नसणार, कारण की यामध्ये मी माझी रॅपच प्ले करणार आहे. प्ले म्हणजे गाणं तर आहे माझं, बट यांना आजचं क्रेडिट मी समजा यांना देणार आहे गाणं वगैरे, कारण की खूप वेळा माझ्यासोबत राहते पण यांना कधी मी फेस एकदम समोर नाही दाखवलेलं आहे. बट आता यांना मी डायरेक्ट कास्ट करणार आहे या गाण्यामध्ये. ओके, तर बघा तुम्ही आणि इथून शूट करतो मी आता. तोपर्यंत तुम्ही माझा ब्लॉग बघा, एन्जॉय करा आणि कंटिन्यू करा. हां, घे ना 1 2 3 स्टार्ट. मग तू येते आईच्या मांडीवर बसते आणि मग त्याच्या आईकडे राख म्हणतो समजा तो घेऊ आपण.
आमच्या इथं जे आहे ना ब्लॉग पण चालू आहे. माझा मोबाईल स्विच ऑफ झालेला आहे. हा ब्लॉग जो आहे ना गौरवच्या मोबाईल मध्ये घेऊन आलो मी. तर तुम्ही कंटिन्यू करा, एन्जॉय करा. आणि हो एवढी झाली फॅमिली मिळाली मला खूप छान. दिव्या टेंभुर्णे, यस चेंबूरने. आणि तुझं नाव रश्मिका परत रश्मिका नाही परत राहा परत जाऊ. तर हे जे आहे ना आम्हाला इथं टीम मिळालेली आहे नवीन एक. तर खूप एन्जॉय होणार. आणि समोर पण टीमवर्क काम करतात आमच्यासोबत. समोर पण आम्ही टीमवर्क काम करणार आहे. आणि ही जी शूट करताय ती आहे तरी दिव्या न्यू जॉईनिंग. फोटो देऊन देतो. तर आता जे आहे ना आम्ही इथं शूट वगैरे घेणार आहे. आणि तो लहान मुलाचा शूट राहणार आहे या साईडला. आणि त्या शूट झाल्यावर आमचं पूर्ण गाणं कम्प्लीट होणार आहे. आणि खूप मजा येणार आहे या गाण्यामध्ये. तुम्ही नक्की पहा. आणि गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे तर माझं नवीन चॅनल आहे आरजे स्टॅनी. आरजे स्टॅनी म्हणून एक माझं नवीन चॅनल तुम्हाला साईडला दिसत असेल तर त्या चॅनलवर जाऊन तुम्ही सबस्क्राईब वगैरे करून ठेवा. आणि तुम्ही कंटिन्यू करा. तर आम्ही जो आहे ना नवीन सीन घेतो. ओके कंटिन्यू करा. तू त्यांच्या मांडीवर बसतो राहिला आई आणि मग मला हसून म्हणाले थोडं काळजी नको घेत जाऊ बाळा, मी आहे तुझ्या पाठीशी. इकडे इकडे बघ इकडे बघ. मग असं झालं म्हणजे मी सांगेन ते म्हणतो का. ठीक आहे ओके. आता त्यानं म्हणून दाखवलं होतं ना म्हणून आई दाखवलं. काल माझ्या स्वप्नात ते त्याला असं ते धावून दाखव रे. मी काय म्हणतो दिव्या ते धावून दाखव असं काहीतरी म्हणाले. इथं पब्लिक बघ तू धावून दाखव बरं. उड्या मारते उड्या मार. असंच आहे का. हुशार आहे. वाईट कधी मोबाईल ठेवून दे. आणि बाकीचे नाही एक साईडला होऊन जातात. रेकॉर्डिंग केली आहे त्याची. त्यांच्याच मांडीवर ठेव ना. हा मांडीवर. त्यांच्याच मांडीवर ठेव. हा मोबाईल ती सुरू होतो फक्त. हे म्हणतो काय लावलं काय लावलं तिथं होते इथं आले. हो का बहीण आहे का. टॉपवाली बहीण आहे माझी. ते वरचे पण दाखवून तुझं आपल्या कसे पाहते. पब्लिक आली आहे बघायला आमचा ब्लॉग. फॅन लोक आहे फॅन लोक. फॅन आलेली आहे. इकडनं पण बघताय. लपू राहील ते. करा अजून घेऊ हे घे. हसली का ते. हा क्लोजअप येऊ द्या वरनं. असं पिल्लू जाशील आणि मग डायरेक्ट आई ओके मित्रांनो, तर आज आमच्यासोबत होता छोटूसा ईश्वर जो माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून जाणार. आणि आमची टीम जी आहे ना तर ती टीम आहे ही वाली पूर्ण. तर ओके, तर आमचं जे आहे ना आज गाणं शूट झालेलं आहे आणि फायनली ते 17 तारखेला येऊन जाणार. 17 तारखेला माझा बर्थडे आहे तर त्या तारखेला मी अपलोड करणार आहे आरजे स्टॅनी. तर हा जो व्हिडिओ आहे ना आरजे स्टॅनीवर येऊन जाणार आणि ब्लॉग जो आहे आरजे ब्लॉगर चॅनलवर येऊन जाणार. आणि ही जी टीम आहे ना तर ही नवीन टीम आहे. आम्हाला कधी वाटलं नाही की बा आम्ही कधी म्हणजे पहिले भेटलो होतो किंवा नाही म्हणून. तर आज आम्ही भेटलो आणि एवढा एन्जॉय केला, एवढे जसं की आम्ही एक फॅमिली आहे. आणि हो, तर तुम्हाला कसं वाटलं आमच्यासोबत काम करून. आम्ही तर सोबत आता नेहमी पण आज आमच्यासोबत नवीन टीम आहे तर आम्हाला पण यांच्यासोबत चांगलं वाटलं आणि त्यांना पण आम्हाला चांगलं वाटलं का बा आम्ही म्हणजे जुने आहे. तर असं वाटलं की आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करत असाल सबस्क्राईब करा. ओके, तर आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटूया आपण नंतरच्या ब्लॉग मध्ये. ओके मित्रांनो, तर सबस्क्राईब करून नक्की ठेवा. गणपती बाप्पा.